नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठांमध्ये BSc ॲग्रिकल्चर आणि अलाइड कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया ही चालू झालेली आहे। त्या अनुषंगाने आपल्याला BSc ॲग्रिकल्चर असेल किंवा अलाइड कोर्सेस असेल त्यासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर मागच्या वर्षीचा कट ऑफ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। म्हणजे त्या कट ऑफच्या अनुषंगाने आपण आपल्या कॅटेगरीचा फॉर्म कोणत्या विद्यापीठामध्ये, कोणत्या कॉलेजमध्ये आणि आपल्या युनिव्हर्सिटीमधील कोणत्या कॉलेजमध्ये टाकावा हे आपल्याला त्या ठिकाणी माहित होतं। त्याचकरता मित्रांनो, मी VNMKV परभणी आणि MPKV राहुरी या दोन विद्यापीठांचा ऑलरेडी 2023चा कॅप 1चा जो कट ऑफ आहे शासकीय महाविद्यालयांचा त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे। ओके, आता या ठिकाणी आपण कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दापोली म्हणजे दापोली विद्यापीठामधील डॉक्टर BSK दापोली विद्यापीठामधील हे एकमेव शासकीय कॉलेज आहे। या कॉलेजचा कट ऑफ आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा, या ठिकाणी SCचा जो कट ऑफ आहे SC जनरल आता अगोदर आपण M कोटा बघूयात। महाराष्ट्र कोट्यामध्ये जर बघितलं आपण तर SC जनरलचा जो कट ऑफ आहे बॉईजचा तो आहे 106.62 म्हणजे M कोट्याचा हा कट ऑफ सर्व कॉलेजपेक्षा MPKV राहुरी असेल, VNMKV परभणी असेल, PDKVचा आपण या ठिकाणी नंतर बघणार आहोत। या दोन विद्यापीठापेक्षा तर या विद्यापीठाचा SCचा कट ऑफ मेलचा खूपच कमी आहे। ओके, त्याचबरोबर SC जनरल M कोटा फिमेलचा देखील कट ऑफ कमीच आहे 102.65। ओके, त्यानंतर OBC जनरल बॉईजचा कट ऑफ 111.79 आहे। ओके, हा थोडा कट ऑफ OBC जनरलचा कट ऑफ जास्त आहे। ओके, नंतर OBC जनरल फिमेलचा कट ऑफ 110 आहे, म्हणजे सेमच आहे, तेवढाच कट ऑफ आहे। ओके, आता यानंतर ओपनचा जो कट ऑफ आहे यामध्ये बघा, ओपन जनरल M कोटा बॉईज 116 म्हणजे चांगला जास्त कट ऑफ लागला आहे। ओके, दुसऱ्या कॉलेजच्या जो कट ऑफ असतो कृषी महाविद्यालय पुणे आणि VNMKV परभणीचा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी यांच्या कट ऑफ प्रमाणेच हा कट ऑफ आहे ओपन जनरलचा। ओपन जनरल फिमेलचा देखील कट ऑफ 114.76 आहे। आता युनिव्हर्सिटी कोटा बघूयात आपण। SC जनरल बॉईजचा जो कट ऑफ आहे तो आहे 100 मार्क्स, कमी आहे कट ऑफ। SCचा कट ऑफ हा कमी आहे दापोली विद्यापीठामध्ये। यानंतर NTCचा कट ऑफ तर खूपच कमी आहे U कोट्यामधून इथे फक्त 96.44%। ओके, आता यानंतर बघा, ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे, ओपन जनरलचा कट ऑफ बॉईजचा 103 आहे। पण युनिव्हर्सिटी कोट्यातून जर विचार केला तर देखील कट ऑफ या विद्यापीठातील कॉलेजचा खूपच कमी आहे। कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर रत्नागिरीचा खूपच कमी आहे, 103 मार्क आहे, फक्त 103.29% आहे। ओके, ओपन जनरल फिमेलचा विचार केला तर 107, हा देखील तेवढा काही जास्त नाही आहे। तर या ठिकाणी जर विचार केला तर एकंदरीत M कोटा आणि U कोटा जर विचार केला तर M कोट्यामध्ये SCचा जो कट ऑफ आहे तो कमी लागतो नेहमीच। त्याचबरोबर NTCचा देखील कट ऑफ U कोट्यातून कमी लागतो, ओपन जनरलचा कट ऑफ हायच जातो। ओके, SCसाठी आणि जनरलचा विचार केला U कोटाचा जो कट ऑफ आहे या ठिकाणी नेहमीच कमी लागलेला आहे। ओके, तर बाकी विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये कट ऑफ देखील आपण मित्रांनो या ठिकाणी चर्चा करणार आहोत। PDKV अकोलाचा कट ऑफ चर्चा आपली करण्याची बाकी आहे, ते आपण या ठिकाणी करणार आहोत। धन्यवाद।